यांच्याकडे तुमच्याकडे तुम्ही संत माय बाप कृपा हेलो हेलो तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत
तुम्ही संतमाय बाप कृपावंत
तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानु अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीवा वाढवया सुख भक्ती भाव धर्म वाढवया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीवा तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीवा पांडुरंगा करो प्रथमा नमना पांडुरंगा करो प्रथमा नमना करो प्रथमा नमना करो प्रथमा नमना दुसरे चरण संत प्रिया दुसरे चरण संत प्रिया जयांचे केले स्मरण होय सकळ विठ्ठलचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कार मी आता ओम नमो दानेश्वर करुणा करा ओम नमो दानेश्वर करुणा करा तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानु अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीवा प्राप्त प्रसंगी कीर्तन पिशवी करता घेतला बघ जगदवंदनी जगद्गुरु संत तुकोबराय यांचा संतांचं वर्णन करणारा 4 चरणाचा अभंग आहे विठ्ठला विठ्ठला जगद्गुरु संत तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून संतांना उपमा दिलेली आहे. उपमा अशी दिलेली आहे आईची आणि बापाची माताची आणि पित्याची. त्यांचे उपकार व्यक्त करतात का ह्या जगामध्ये ह्या विश्वामध्ये लेकराला ताणणारे जसे माता पिता आहेत आई बाप आहेत तसे भक्ताला ताणणारे संत आहेत. या विश्वामध्ये ह्या जगामध्ये साधू संतांनी अवतार घेऊन ह्या जगाचा जो काही उद्धार केला जे काही सुख ह्या जगाला दिलं ते सुख जर पाहिलं ह्या जगाच्या पाठीवरती अमोल किमतीचा ते हित अमोल किमतीचं आहे आणि जगाच्या पाठीवरती संताशिवाय ते हित कोणीच करू शकत नाही. आणि म्हणून सांगतात काय सांगू आता संतांचे माझं निरंतर जागी म्हणजे इतकं जागवण्याचं ह्या जगाला त्यांनी कार्य केलेलं आहे काम केलेलं आहे. आणि म्हणून त्या संतांचे उपकार तुकोबराय म्हणतात. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान. वास्तविक पाहतात ते उपकार असे अमोल किमतीचे आहे का तुकोबराय म्हणतात ते वर्णन करण्यासाठी माझी वाणी कमी पडते माझी वाणी अपुरी पडते तरी ते उपकाराचा विचार माझ्याकडनं होणं अशक्य आहे. कारण त्यांनी अवतारच याच्यासाठी केलेला आहे आणि अवतार घेऊन त्यांनी जगाचा उद्धार केला जनाचा उद्धार केला जड म्हणजे निर्जीवाचा सुद्धा उद्धार केला. अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा. कशासाठी का त्या सर्वांनाही या भूतालावरती आल्याच्या नंतर ते सुख मिळावं ते हित व्हावं तो आनंद जीवनामध्ये प्राप्त व्हावा आणि जन्माला आलेले प्रत्येक लेकर सुखी आणि समृद्धी राहावं इहलोक परलोक सुखाचा व्हावा. आणि म्हणून त्यांनी या अवतार कार्याचा जो काही अट्ठास घेतला वाढवाया सुख भक्तिभाव धर्म
आणि त्या भगवान परमात्म्याच्या स्वरूपाशी या जगाला एकरूप जाण्यासाठी जीवनामध्ये त्यांनी अट्टास केला. काय अट्टास केला? जे त्यांना जीवनामध्ये प्राप्त झालं, जे त्यांना जीवनामध्ये आनंद जो प्राप्त झाला, तो आनंद, तो जिव्हाळा सानिध्यात येणाऱ्या जगाला, सानिध्यात येणाऱ्या जीवाला, सानिध्यात येणाऱ्या भक्ताला प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. नवे नवे आपणासारखं करण्याचा त्यांनी अट्टास केल्याने प्रयत्न केला. तुका म्हणे गुण चंदनाच्या तैसे तुम्ही जगी संत जन. प्रत्येकाला चंदनमय सोडून केलं. हरिभजनामध्ये सगळ्यांना रंगवून या जगाला खऱ्या सुखाचा हिताचा मार्ग या साधू संतांनी दिला. आणि म्हणून अशा महान संतांचे तुकोबारा ह्या अभंगाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एक उपकाराचं वर्णन करतात, त्यांचं कार्याचं वर्णन करतात. विठाला 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 कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्प असा परिहार देणं गरजेचं आहे. परिहार तो असा, सर्वांना ज्ञात आहे का आपल्या सर्वांच्या गुरुमाता, त्या या मातेच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं एक पुण्यस्मरण सोहळा आहे. सर्व भागडे परिवार, इगतपुरी तालुका, साधक मंडळी, गावकरी मंडळी, पंचक्रोशीज मंडळी या सर्वांच्या एकीकरणाने, सर्वांच्या एक अट्ठासाने आणि बाबांच्या मार्गदर्शनाने, बाबांच्या कृपेनं खऱ्या अर्थानं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या आपल्या आईचा सोहळा खऱ्या अर्थानं मोठ्या आनंदाने, मोठ्या उत्साहाने संपन्न होत आहे. आणि म्हणून या सर्व भागडे परिवाराच्या माध्यमातून या आईतून, कार्यातून, कर्तृत्वातून उतराई होण्यासाठी खऱ्या अर्थानं मातेचं, आईचं उपकार ऋण इतकं असतंय. कुठंतरी कोणीतरी म्हटलेलं आहे का माता पिताने आपल्या शरीराच्या कातडीची चप्पल करून जरी पायात घातली तरी त्यांचे उपकार फिटणार, इतके आतोनात उपकार असतात. आणि खऱ्या अर्थानं ही माता ह्या भूतालावरती अवताराला आल्याच्या नंतर काहीतरी साधू संतांचे उपकार या कुटुंबांवरती, साधू संतांची कृपा या परिवारावरती, सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा या महात्म्यांची एक अवताराला येण्याचं खऱ्या अर्थानं घोटीच्या माध्यमातून निमित्त, आणि ती कृपा खऱ्या अर्थानं भागडे परिवाराच्या माध्यमातून आणि त्या माध्यमातून तुम्हा आम्हाचं नवे नवे खऱ्या अर्थानं ह्या महाराष्ट्राचं एक भाग्य उजाळाला आलं. वास्तविक पाहता ही कार्यप्रणालीचा विचार जर केला तर हा काही क्षुल्लक नाही किंवा छोटासा नाही, खूप मोठा गहन प्रश्न आहे. जगत उद्धाराच्या माध्यमातून, महाराष्ट्राच्या माध्यमातून, तालुक्याच्या असेल, जिल्ह्याच्या असेल किंवा तुमच्या आमच्या जीवनाच्या माध्यमातून निगडीत जर पाहिला तर महान संत खऱ्या अर्थानं आपल्या ह्या भूमीवरती अवतारला आले. आल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं भागडे कुटुंबाच्या माध्यमातून सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा यांचं जीवन कार्य आपल्याला खऱ्या अर्थानं लाभलं. आणि त्याच्यामध्ये अजून सर्वाचा महत्त्वाचा विषय म्हणजे महाराष्ट्र हे घडण्याला कारण आज बाबा इथं उपस्थित आहे. सगळ्यांना ज्ञात आहे, सांगायचं काय, हा नगरवरून बाबा इथं आलेले आहेत. खऱ्या अर्थानं त्या या कुटुंबाच्या माध्यमातून बाबांनी ती गोष्ट, एक विषय समजून घेतला. आपल्या बाबुराव बाबांच्या माध्यमातून आप्पा इथं आलेले आहेत आणि आप्पांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं बाबुराव बाबांच्या माध्यमातून नुसता तालुका नव्हे, जिल्हा नव्हे, महाराष्ट्राच्या बाहेर या संतांचं कार्य गेलं. काय आता काय कार्य गेलं, कसं गेलं, त्याचं वर्णन माझ्याकडनं होणं अशक्य आहे. कारण जसं तुकोबार आहे म्हणतात, माझी वाणी अपुरी पुरते, तेव्हा तिथं माझ्यासारख्याचा काही लवलाश नाही. पण एक बाबांची इच्छा, बाबांची कृपा म्हणून मला इथं उभं केलेलं आहे. आणि तुम्हा सर्व संत वृंद माझ्यापेक्षा मोठे मोठे अधिकारी, तेजाने सूर्य आहेत आणि काजव्यानं चमकणं म्हणजे सोपं नाही काय. पण तरी अवघ्या अल्पाशा वेळेमध्ये ह्या अभंगावरती थोडक्यात आपल्याला विचार आईच्या निमित्तानं मांडायचा आहे. काय
आता वास्तविक पाहता अशी महान माता आपल्या अनंत अवस्थेमध्ये खऱ्या अर्थानं विलीन झाल्या. आणि ह्या कुटुंबाच्या माध्यमातून या मातेनं जरी कुटुंब घडवलं असेल, कारण इथं सांगतात शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. जीवनामध्ये मातेच्या बाबतीत विचार केला तर शास्त्रामध्ये अनेक प्रकारे खऱ्या अर्थानं वर्णन आलेलं आहे. आईचं किती मान आहे ह्या जगामध्ये. हे विश्व भगवान परमात्म्याच्या कृपेनं जरी निर्माण झालं असेल, विश्व भगवान परमात्म्याच्या सत्तेने जरी निर्माण झालं असेल, तर वास्तविक पाहता भगवान परमात्म्याने या विश्वातील प्रत्येक जडमूळ जीवाला जन्माला घालण्याचा, निर्माण करण्याचा, सांभाळण्याचा, लहानसं मोठं करण्याचा जो काय अधिकार दिलेला आहे, तो ह्या विश्वामध्ये ह्या जगामध्ये एक माता आहे, फक्त एका आईला दिलेला आहे. तुकोबराय एका अभंगामध्ये सांगतात, पंचतत्वाच्या ध्याने तुम्ही आपण मातेच्या उदरातून ह्या भूतालावरती जन्माला आलो. फक्त आपलाच विषय नाही, हा 184 खाली काय असेल त्यांचा विषय आहे. प्रत्येकाला जन्माला घालणारी फक्त एक आईच आहे, आणि आईशिवाय हा जडमूळ जीवाची वाटचाल होऊ शकत नाही. मग आता चांगला बारकाईनं जर विचार जर केला, या जगामध्ये जन्माला घालण्याचा अधिकार मातेला दिलेला आहे. वास्तविक पाहता आपल्याला जीवनामध्ये सामान्य माणसाचं सोडा बालावस्थेमध्ये माता पिताची आईच्या प्रेमाच्या जिव्हाळ्याची गरज आहे. त्यानंतर कालांतराने पुढची कालगती जर पाहिली, संतांनी दोन्ही बाजू मांडलेल्या आहेत. काय एक बाजू अशी आहे का लेकराला लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, आईशी कनवाळ्याची लेकुराचे लेकुराचे जाणे माऊलीचे चित्त. शास्त्रामध्ये वर्णन केले लेकराचं हित जाणणारी माता आहे, आणि म्हणून माता ह्या जगातामध्ये लेकरासाठी किती महत्वाची आहे तिचं वर्णन करत असताना माऊली महावैष्णव ज्ञानोबराय सांगतात, सकळ तीर्थाची धुरे जी एका माता आणि पितरे या ओवीचं वर्णन करत असताना पहिला शब्द मातेचा आईचा मांडलेला आहे, नंतर पितरे. पिता सुद्धा तितकाच महत्वाचा आहे असं काही नाही, पण पहिला शब्द कोणाचा गेला? माता. ते असंही टाकू शकले असे पिता आणि माता रे, नाही का? पण जे का माता आणि मग पिता, म्हणून आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, जिचा आत्मा लेकरासाठी ईश्वरा समान. म्हणून वास्तविक पाहता मातेची आची ती आवगी बाळाची जाती, आवगी बाळाची जाती, आवगी बाळाची जाती. मातेची चित्ती अवघी बाळाची व्याप्ती, म्हणजे बालकाशिवाय प्राप्ती, मातेशिवाय प्राप्ती होत नाही कोणाची? बालकाची. आणि म्हणून बालकानं जर विचार जर केला, लहानसं मोठं होईपर्यंत स्वतःच्या पायावर उभं होईपर्यंत सांभाळ करणे या जगामध्ये माता आहे. म्हणून भगवान परमात्म्याच्या
नंतर जर विचार जर केला तर माता खूप महत्वाचे पण बारकाईनं जर विचार जर केला संतांनी इथं थोडंसं खंडन केलेलं आहे. ही माता जरी आपल्याला महत्वाची आहे, माता महत्वाची, पण ही मायेच्या माध्यमातून आहे. कशाच्या माध्यमातून आहे? मायाच्या. पण ती सुद्धा महत्वाची आहे. याचा अर्थ महत्वाची असं नाही, पण वास्तविक पाहता माझं लग्न झालं 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, 4 वर्ष झालं, मुलगाच होत नाही. बरं ठीक आहे, मुलगा होत नाही, मग देवाला नमस्कार, हॉस्पिटल जा, इकडे नमस्कार, तिकडे साहस कर, पण मुलगा व्हावं. बरं, मुलगा व्हावंच, हे कशासाठी? माझा कोणीतरी वंशाला दिवा पाहिजे, आंधळ्याची काठी पाहिजे, मी वृद्ध झालो, मी म्हातारा झालो, माझा सांभाळ करायला. म्हणजे साधू संत सांगतात याच्या मागे सुद्धा कुठेतरी स्वार्थ आहे. पण मातेला तो अधिकार दिला ते निश्चित पवित्र आहे आणि महान आहे. पण साधू संत सांगतात जीवाला ज्या अपेक्षित सुखाची गरज आहे, लेकराला ज्या हिताची गरज आहे, ते हित प्राप्त करून देण्याची ताकद, ते सुख प्राप्त करून देण्याची ताकद जन्मदात्या आई वडिलांमध्ये सुद्धा नाही. याच्या मागचं कारण आहे. काय कारण आहे? तर ती ताकद फक्त जीवनामध्ये अवताराला आलेल्या साधू संतांमध्ये आहे. माता पिता बंधू बहिणी कोणी हरी माता पिता बंधू बहिणी कोणी नकोती निर्वाणी अति सुंदर प्रमाण दिलं. काय? आंधळ्याला दृष्टी देणारे माता पिता जन्मदाते सुद्धा नाहीत, त्यांच्या मागे सुद्धा माया आहे, स्वार्थ आहे. तिथं तुम्ही आम्ही सगळेच आलो, ही एक व्यवहाराची जडणघडण आहे. पण सगळ्यात महत्वाचा विचार माऊली महावैष्णव ज्ञानोबराय सांगतात, मेन मुद्दा ह्या जन्माला आल्याच्या नंतर पंचतत्वाच्या ध्याने ह्या भूतालावरती आपण जन्माला आला. भगवान परमात्म्याने दिलेली आयुष्य मर्यादा, त्या आयुष्य मर्यादाच्या माध्यमातून आपल्या कर्मयोगाने उचित अनुचित जीवन जगत असतो. आणि जीवन जगता जगता एक दिवस हा पंचतत्वाचा ध्येय ह्या धरणीला पडतो, सर्वस्वाचा त्याग होतो. आपल्याच कोटी जन्माला आलेले आपले मुलं, आपले नातवंड आपल्याला नेऊन स्मशानभूमीवरती अग्नी डाग देऊन या देहाची राख होते. एकच इथं विचार करायला सांगितला, क्षणोक्षणी हाची करावा विचार. कुठला विचार? मी कुठून जन्माला आलो, मी कशाला आलो, मला काय करायचंय? कोण्या कारणाशी आला तुम्ही, कोण्या कारणाशी आला तुम्ही, कोण्या कारणाशी कोण्या कारणाशी साठी आलासी कोठून आज आसी कवण्या रे, अरे घरदार तुझे नव्हे अवघी लटकीच माया, सावध होय बापा काळ लागेल असे. माऊली ज्ञानोबराचा कुठून आला, कशासाठी आला रे, कुठं जायचं,
काय करायचं? मी कोण आहे करावा विचार, मने ज्ञानदेव निवृत्तीचा. मी कोण आहे, मी कोण आहे, किती जणांना कळालं? आपले आई वडील सांगतात का तू कोण आहे? त्यांनी तर आपल्याला जन्माला आल्याच्या नंतर शरीराला नाव ठेवलं, पण नेमका मी कोण आहे हे त्यांनाच कळालं नाही. तर आपल्याला काय सांगते? मग मी नेमका कोण आहे? नामदेव महाराज म्हणतात, हा जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत विचार करा, मरणाआधी सावध व्हावे, आपले स्वहित करून घ्यावे. अरे मानवाची उत्तम कायाने जन्म घालू नये वाया. आपली किंमत जर आपल्याला जर मुळातच कळाली असती, समजली असती, तर आज ह्या विश्वामध्ये, आज ह्या जगामध्ये, ते बाकीचं जाऊ द्या, पण आजही रामराज्य असतं. काय असतं? काय असतं? रामराज्य. मग आहे का? आहेच, पण त्या पद्धतीचं नाही ना. हो, अंतरंगाने रामराज्याचं, पण बाहेरंगाने जर पाहिलं तर किती किती अवघड परिस्थिती आहे, किती अवघड परिस्थिती आहे. आता वास्तविक पाहता, व्यावहारिक जाऊ द्या, तुम्ही पारमार्थिक पासून, कुटुंबापासून, सगळ्या गोष्टीपासून विचार करा. बाहेरंगाने किंवा सगळ्या गोष्टीने विचार केला तर बराचसा गोंधळ दिसतोय. याचा अर्थ आपलं अस्तित्व माळकऱ्या, आपला पेताडाला नाही समजला तरी चालेल, चोर भामट्याला नाही समजला तरी चालेल, पण कमीत कमी जो जन्माला आला, ज्याच्यावर संतांची कृपा झाली, जो माळकरी स्वतःला वारकरी समजतो, त्याला तरी कळालं. त्याला जरी कळलं तरी समजून घ्यायचं, त्याच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. विचार करा, संत अवताराला आले, महान तत्व त्यांच्या कृपेने आपल्याला प्राप्त झालेले आहे. आपली ओळख नेमकं काय? नुसती ओळख होणं महत्वाचं नाही, मी कोण आहे हे समजणं महत्वाचं नाही, त्याचा प्रॅक्टिकल रिझल्ट पाहिजे. आज रिझल्ट कमी दिसतो. काय दिसतो? रिझल्ट कमी दिसतो. हो, म्हणजे वस्तू कळाली, वस्तू सापडली, पण वापर झाला आणि वापर होऊन त्याचा परिणाम नेमकं काय? परिणाम अपेक्षित पाहायला भेटत नाही. मग विचार करा का? मग आता वास्तविक पाहता आपण इतके भाग्याचे, आपण इतके भाग्याचे, किती भाग्याचे, तर त्या संतांचे उपकार सांगतात, केले उपकार सांगू मी बहुत दिवस भाग्य भाग्य उदयाचा ठसा. आपल्या पुण्य खऱ्या अर्थानं फळाला आलं आणि संतांची कृपा झाली, आणि म्हणून सांगतात, केले उपकार सांगू मी काय, बाप न करी आईशी. वास्तविक पाहता माऊली एकच सांगतात, तुम्ही सगळ्या गोष्टी करा, परमार्थ करा, कीर्तन करा, प्रवचन करा, वाऱ्या करा, सगळ्या गोष्टी करा, पण त्याच्यात आपण आपला शोध, आपली आपण करा सोडवण, संसार बंधने तोडावे. आपला शोध नेमका मी कोण आहे, मी कोण आहे. मग आता बारक्याने विचार जर केला, त्याचा शोध लावून देणारी ती सुद्धा माताच आहे, ती सुद्धा आईच आहे. विचार करा, आता कोणती आई आहे? मी नेहमी सांगत असो, 1400 वर्ष जगलेला एक महात्मा, काय इतका विद्वान होता, इतका विद्वान होता का त्याच्या इतका विद्वान आजही नाही. विद्वान म्हणजे कोणत्या भाषेत, कोणत्या मार्गामध्ये? अष्टविद्या काय, 64 काला काय, ते त्यालाच माहिती होतं. मेलेले जिवंत करत होता, म्हणे मुर्दाबाद झालेले जिवंत करत होता. ही विद्या आता एकाही तांत्रिकाकडे नाही. काय, आणि जर असती तर त्याच्यासारखा श्रीमंत ह्या जगात कोणीच नसता आज. कोणासारखा? चांगदेवासारखा. बरं झालं मुक्ताईनं कार्यक्रम करून टाकला त्याचा, काय नाही तर बळच लोक झडपायला लागले असे जिवंत. काय 1400 वर्ष जगलेला चांगदेव सगळ्यांना कथाभाग माहिती आहे, सांगायची गरज नाही. पण संतांचं कार्य आणि उपकार ऐकल्याच्या नंतर चांगदेव तनमंदन शरण अर्पण करून जेव्हा गेला, मुक्ताईला शरण गेला, आणि मुक्ताईला शरण गेल्याच्या नंतर कर्णरंध्रामध्ये काहीतरी पेरणी केली. साधनेच्या माध्यमातून, नामाच्या बळाच्या माध्यमातून चांगदेव महाराजांना खऱ्या स्वस्वरूपाची ओळख झाली. आणि ओळख झाल्याच्या नंतर चांगदेव महाराज आपली अनुभूती सांगतात.
सांगदेव म्हणे आजी जन्म आलो सांगदेव म्हणे आजी जन्म आलो आजी जन्म आलो सांगदेव म्हणे आजी जन्म आलो झालो मुक्ताईचा गुरुपुत्र झालो मुक्ताईचा गुरुपुत्र झालो मुक्ताईचा चांगदेव म्हणे आजी जन्मालो. किती वर्षाचा चांगदेव सांगतोय? कधी जन्माला आलो? आज. मग 1400 वर्ष कोण जन्माला आलं? मग 1400 वर्षापूर्वी जो जन्माला आला तो खरा का आज आला तो खरा? 1400 वर्ष केले शरीर 1400 वर्ष केले शरीर वर्ष शरीर केले जतना वर्ष केले जतना हो रावी माझना वाढविला हो रावी माझना वाढविला हो रावी माझना वाढविला. 1400 वर्ष शरीर केले जतन आणि बोधा विनाशी वाढविला. तर काही आहे ना नाही मंत्र गुरु मंत्र काहीतरी आहे ते उद्देश नाही गुरु मंत्र बोधा विनशीन वाढविला. मग ज्या दिवशी तो बोध प्राप्त झाला स्वतःच्या स्वस्वरूपाची ओळख झाली त्या दिवशी चांगदेव महाराज म्हणाला मी आज जन्माला आलो. मग 1400 वर्षी कोण 1400 वर्षा पहिलं कोण जन्माला आला? मला सांगा तेव्हाचा खरा का आजचा खरा? आजचा खरा. मग त्याला किंमत काय याला किंमत द्यावा त्याला काय याला? खरं सांगा आपण कोणाला देतो? आपण कोणाला देतो? हा मी काय सांगितलं आपण जर याला किंमत देताना आजही रामराज्य असतं. पहिली गोष्ट ज्यांच्यावर सद्गुरूची कृपा झाली त्यांच्या तरी दोहीत ही अवस्था नसते. काय वाटतं तुम्हाला? पण आपल्याला जरी अंतरंगाने याची किंमत झाली असेल पण रिझल्ट मध्ये वावरत असताना आपण त्यालाच किंमत देतो. भगवान परमात्मा सांगतात या देहाच्या बांधोडी न पडीजे सुख दुःखाच्या सागरी न बुडीजे सुखे स्वरूपा घडी माझे अंगा. अर्जुनाला सांगितलं तुला जर तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर देहाचे बंधन फैसला काय करावं लागेल? देहाच्या बंधनातून तुला बाहेर निघावं लागेल. माझं असन माझं तसन माझं आमकन माझं टमकं हा डोक्यातून काढून टाक. फक्त हे चालवायचं आहे. ही जी नौका आहे ना ही नौका फक्त समोरच्यांना पोहोचवण्यासाठी चालवायची. तिला जास्त बांधिलकी धरून तिच्या गुताड्यात पडून राहायचं काही काम नाही. पण आपलं काय आहे आपली किंमत आजच्या आज जो जन्माला आला त्याला नाही आम्ही तिकडच परत जातो. रिपीट रिव्हर्स गिअर पडतोय परत. याचं कारण काय आहे? आणि म्हणून वास्तविक पाहता माऊली महावैष्णवने अनुभव सांगतात मी नेमका कोण आहे? आज जन्माला आलो आज जन्माला आलो. मग कसा आलो? आणि ब्रह्मपुरी आलो जगी विस्तारलो माझा मी. ठीक आहे शास्त्रामध्ये त्याचं वर्णन आहे सगळ्या गोष्टींची अनुभूती आपल्याला आहे. काय जाणत्याला आहे सामान्याला ते कोवढं म्हणजे उलगडणं तेवढं सोपं नाही. म्हणून आपल्यावरती संतांचे उपकार आहे. काय हो खऱ्या अर्थानं बाबा आपल्या जीवनामध्ये श्रीपाद बाबा रामदास बाबा जरी आपण पाहिले असतील किंवा काही नसतील पाहिले पण खऱ्या अर्थानं गुरुवर्य बाबुराव बाबा आहेत आप्पा आहेत अण्णाजी ही सगळी मंडळी आहे. ह्या महात्म्याचे खऱ्या अर्थानं आपल्यावरती उपकार आहे. टाकल पाऊल लागली चाऊल टाकल पाऊल लागली चाऊल लागली चाऊल टाकल पाऊल लागली चाऊल लागली चाऊल. हो बाबा तुम्ही न केलं हो बाबा तुम्ही न केलं हो तुमच्या येण्यानं जीवाचं सोनं झालं 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 हो. बाबा तुम्ही आमच्यावर कृपा केली फार बाबा तुम्ही आमच्यावर बाबा तुम्ही
मोलाचं सोनं झालेले अमोल किमतीची जी अस्तित्व अमोल किमतीचं रत्न खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये त्याने प्राप्त करून दिलं. तुका म्हणे होता ठेवा आणि त्वया भावा ते संत दर्शनी हा लाभ आणि पद्म लाभ जोडला. म्हणून विचार करा, जे माता पिता करू शकले या संतांनी करून दिलं. आणि म्हणून जीवनामध्ये दोन्ही माता पित्याचे उपकार, एक अंग संघाने जन्माला देणारे आणि एक असे सानिध्यात येईल त्याला जगाला जन्म देण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. माता पिता देवगुरु माता पिता ऐसा ज्यांचा एक विचार. हल्ली आहे ना कोणाच्या पुण्यतिथ्या साजऱ्या व्हायला लागल्या आता, बरं का. अवघड परिस्थिती, पुण्यतिथी कोणाची साजरी होती सगळं कोणाच्या व्हायला लागल्या काय. हो सांगता सामान्य माणसाचं श्राद्ध वास्तविक जरी अवस्था एक असेल पण कर्मावरून गतीत बदल काय. सामान्य माणसं श्राद्ध संतांच्या पुण्यतिथ्या देवाची जयंती, बरोबर. पाहता वास्तविक पाहता पुण्यतिथ्या कोणाच्याही साजऱ्या, वास्तविक पाहता जे संत म्हणून अवताराला आले, संतांसारखं जीवन व्यतीत केलं आणि जगासाठी ज्यांनी कार्य केलं, म्हणजे फक्त 2-3 मुलांना जन्माला घातलं म्हणजे त्यांची जयंती साजरी होत नाही. ज्याच्यात जगाला जन्माला घालायची ताकद आहे, जयंतीचा अधिकार तोच असतो. बिगर अंग संघाचे मुलं वास्तविक पाहता म्हणजे ज्याला तो अधिकार आहे, ती पात्रता आहे, ती जयंती त्याची साजरी होते. पाहता बारकेने विचार जर केला, आज आपण या ठिकाणी जमला आहात महाराष्ट्र, मी सांगून गेलो या 2 कुटुंबाच्या माध्यमातून आप्पा आहेत, आपणच्या परिवाराच्या माध्यमातून, भागडे परिवाराच्या माध्यमातून. वास्तविक पाहता हे सर्व माझ्या आपल्या अण्णा वगैरे ही सगळी मंडळी पहिले जुन्या काळातली, हे कुटुंबात जे काही व्यक्ती असेल वास्तविक त्यांनी हे कार्य केलं, म्हणजे जगाच्या कल्याणा संतांच्या जगाच्या कल्याणा संतांच्या जगाच्या कल्याणा संतांच्या संतांच्या विभूती या सगळं मातेने खऱ्या अर्थाने या गोष्टी केल्या, पण केल्याच्या नंतर त्यांना सुद्धा कोणीतरी आधार दिला. नाही हे कार्य सुद्धा कीर्तनाला जाणं सोपं नाही राहू, सोपं आहे हा. घरून परमिशन भेटलं तर जाता येतं, खूप अवघड आहे. यांनी हे कार्य केलं म्हणजे यांनाही तसा सपोर्ट होता, माग सांभाळणारे होते, चालना देणारे होते. नाही तर कीर्तनाला जाणं सोपं आहे, महाराष्ट्र घडवणं दूरच काय. प्रवचनाला जाणं महाराज हसू राहिले काय. विठ्ठल विठ्ठल म्हणून मी म्हणतो ना, त्यांच्यापेक्षा आधी ह्या मातांच्या पुण्यतिथ्या व्हायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल हो, म्हणजे वृक्ष
वृक्षाच्या फळापेक्षा मुळाला लय महत्व आहे. काय कशाला महत्व आहे? जैसे मुळीचं सिंचन सहज शाखा पल्लव संतोची मुळाला सपोर्ट केला म्हणून वृक्ष टवटवीत झाला. आणि मुळाचा जर सपोर्ट नसता तर फळचा खायला भेटले नसते. आणि आईचं काम हे मुळासारखं आहे. आपली आई असेल किंवा आपली पत्नी असेल, आपल्याला सपोर्ट दिला तर आपण जगात काहीतरी करू शकतो. पण आपल्याला जर खेचाखेची केली, महाराष्ट्र काय आपण पुढचे पोरं घडू शकत नाही. विचार करा, यांनी महाराष्ट्र घडवला म्हणजे त्या माताने किती सपोर्ट केला असेल. विचार केला का तुम्ही? सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे कोणीच नाही. पण माता कोणची तर माऊली महावैष्णव ज्ञानोबा पुल्लिंगी अवस्थेत जन्माला आली, पण त्याला स्त्रीलिंगी अवस्थेमध्ये संबोधतात. माऊली ज्ञानोबा आहे, माऊली ज्ञानोबा. मग का तर वास्तविक पाहता योगी पावन मनाचा साही अपराध, इतका त्रास करून सुद्धा जगाच्या उद्धारासाठी, जगाच्या कल्याणासाठी माऊली महावैष्णव ज्ञानोबा राईने आपला अट्टा सोडला. जसं सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांना त्या काळामध्ये जसा माऊलींना त्रास झाला तसा बाबांना त्रास झाला. जसा बाबांना त्रास झाला तसा नंतर आता ह्यात असले आपले गुरुवर्य महात्मे त्यांना सुद्धा त्रास झाला आणि होतोय. पण आठा सोडतात का? नाही सोडत, नाही सोडत. जसा गुळाला मुंगळा चिटकावा, मुंडका तुटल पण मांग, तशी अवस्था आहे. आणि जे जे घाबरले ते पळाले, ते जाऊ द्या. काय जे जे घाबरले ते पळाले, पण जे पक्क्या गुरुचे चेले झाले त्यांनी आठास आजही सोडला नाही. पण विचार करा, माऊलीने त्या काळामध्ये किती त्रास केला, काय शेण झोळी टाकला असेल, दगड मारले असेल, काय काय नाना तारा केले असतील, पण जगाच्या सुखाचा हिताचा या परमार्थ ध्वजा शिखरावर नेण्याचा अट्टास त्यांनी सोडला नाही. बाबुराव बाबा असतील, आप्पा असतील, ह्या महात्म्यांनी अण्णा असतील, यांनी सोडला नाही. सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा यांनाही खूप त्रास झाला, यांनी तो अट्टास सोडला नाही. खऱ्या अर्थानं हा अमोल नवरत्नाचा ठेवा, सुखाचा ठेवा आपल्यापर्यंत पोहोचवला. आणि म्हणून ह्या महात्म्यांच्या अस्तित्वाचं वर्णन तुकोबऱ्या अभंगाच्या पहिल्या संत माय बाप कृपवंत, तुम्ही संत माय
संतांच्या उपकाराचं करतात. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायम आपतीत कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारण उद्धारा जन जड जीवा. या संतांच्या उपकाराच्या कीर्ती किती आहे तुकोबराय म्हणतात. माझी वाणी अपुरी पडते, माझ्याकडे ते शब्द नाही, तो विचार नाही, इतके आतोनात उपकार या संतांवरती आहे. का? कारण या जगाच्या उद्धारासाठी, जगाच्या कल्याणासाठी या साधू संतांनी या भूतलावरती अट्टास केला. अट्टास केल्याच्या नंतर जड जीव, मगाशी तुम्हाला सांगून गेलो, जन्माला आलेला प्रत्येक जीवाचा प्रत्येकाला म्हणण्यापेक्षा कमीत कमी जो अधिकार ह्या मानव देहाला दिलेले आहे, 184 खालीच्या शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि चुकली या वर्म. पशु पक्ष्यांना जरी ते ज्ञान नसेल, तो विचार नसेल, पण ते कुठंतरी त्यांच्या मर्यादित आहे, त्यांच्या हद्दीत आहे. ज्याला जास्त ज्ञान दिलं तो हद्दीच्या बाहेर चाललेला आहे. ते म्हणतात गधे को दिया मान आणि गदा गाया आसमान. गाई म्हशी डुकर कधीच लेकीचा आणि सुनाचा विचार करणार नाही. का पुढच्या पिढीचं कसं होईल विचार आपल्याला जास्त आहे. काय अवघड विचार आहे आपले. काय इथं सांगतात पशु का हो तो पनैया नर का कुछ हो लेकिन एक नर करनी करे तो नर का नारायण हो जाए. माणसाला तुम्ही आपण ह्या भूतालावरती पंचतत्वाच्या ध्याने ज्यासाठी जन्माला आलो, कशासाठी आलो, मागशी मार्ग प्रमाण दिलं, कोण्या कारणाशी आला तुम्ही येथे, ते कारण आपल्याला उमगलं नाही. म्हणून या साधू संतांचे उपकार त्यांनी कारण उमगून दिलं. पण वास्तविक पाहता मागाशी विषय सांगून गेला कारणाचा रिझल्ट त्यांनी उधार केला. चांगदेव महाराज सांगतात मी आज जन्माला आलो, माऊलींचे उपकार आहे. नेमकी आपला काय उद्धार केला, आपली काय ओळख आहे, मग सांगून गेलो तो खरा का आत्ताचा खरा. तर वास्तविक पाहता आत्ताचा खरा, पण आपली किंमत त्याला आहे. का? कारण मग भगवान परमात्म्याने अर्जुनाला एकदम सडीतोड भाषेमध्ये सांगितलं, आणि शरीर जात आगवे हे नाशिवंत स्वभावे म्हणून तू झुंजावे पडूक मारा. मग अशीच वळी होऊन गेली. या देहाच्या बांधोडीनं पडीजे. देहाच्या बंधनामध्ये जितका पडाल तितका आपण गुंताड्यामध्ये सापडणार. देहाच्या बंधनं तोडून जितके जीवन विरहित जीवन जगू तितका आपली पायवाट किंवा आपली अवस्था आपली मोकळी सोळीमध्ये जाईल. मग वास्तविक पाहता भगवान परमात्मा अर्जुनाला प्रश्न करत असताना, अर्जुन देवाला प्रश्न करत असताना सांगतात का देवा या देहाच्या बंधनामध्ये पडायचं नाही. हे सगळं घर दार बंगला गाडी घोडा हे कशासाठी, या युद्ध वगैरे सगळ्या अवस्था कशासाठी. भगवान परमात्मा सांगतात बाबा हे सगळं तुझ्यासाठीच आहे. पण युद्धामध्ये भगवंत सांगतात बाबा युद्ध झालं तरी ज्याला आपण मृत्यू समजतो ती अवस्था हेच आहे. युद्ध झालंही नाही तरी मृत्यू ही अवस्था. कारण हा देह नाशिवंत आहे, एक ना एक दिवस जाणार आहे. मग हे कशासाठी बारक्याने विचार करा. आईला जाऊन आपल्यातून किती, मला तर 2-4 वर्ष, 4 वर्ष झाली. मग 4 वर्ष झालं. सांगा आपला जो प्रेम, आपला जो जिव्हाळा आहे कोणामुळे घडला गेला, कोणामुळं? वास्तविक पाहता शरीरामुळे. आपल्याला आकार दिसला, आकारामुळे आकर्षित झालो आणि तो प्रेम जिव्हाळा सगळ्या गोष्टी आपल्या जडल्या गेला. पण मला सांगा या देहातून ती अवस्था दूर गेल्याच्या नंतर देहाची राग झाली. मग आज नेमकं कुठल्या आईसाठी जमलो आपण? बारकाईने विचार जर केला कुठल्या आईसाठी जन्म, मग आता आजची ही आई खरी का ती आई खरी? आता वास्तविक पाहता महत्व तिला होतं, कारण तिच्यामुळे हिची किंमत कळलेली आहे. काय हो, म्हणून निर्गुणातला भगवान परमात्मा सगुणामध्ये येऊन हे कार्य केलेलं आहे सर्वांच्या अवस्थेमध्ये. तुकोबरायने या विश्वामधील प्रत्येकाला त्याची उपमा दिलेली आहे. तुका म्हणे हात स्वयंपूर्ण ब्रह्म मूर्ख नेणे, म्हणून या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वागत ते चैतन्य संत. ह्या उपाधीमध्ये ज्याच्या सत्तेवरती शरीर चालतंय बोलतोय ती सत्ता नेमकी काय आहे, ती अस्तित्व नेमकं काय आहे? अर्जुना सांगितलं बाबा पंचतत्वाचं शरीर म्हणजे तू नाही, या शरीराला चालवणारी निर्गुण वस्तू म्हणजे ती तू आहे. आणि त्या वस्तूला जाणायचंय, तिला ओळखायचंय, तिला पाहायचंय. फक्त ह्या देहामध्ये नाही तर पिंडात, ब्रह्मांडात, चराचरात या विश्वामध्ये तिला बघायचंय. वस्तू स्वीकारायला
झालं तेव्हा शोध वया. हा कुठे झालं तेव्हा शोधावायला. आता वस्तूचं काम कधी राहतं, कधी पडतं हे होतं. क्षणाला अपेक्षा आहे त्याची. हा आखरी श्वासापर्यंत त्याची अपेक्षा आहे. याच्यामध्ये भागवतामध्ये वर्ण आलेलं आहे 21,700 वेळा चालू आहे सारखे दणके. प्रत्येक दणक्याला तिची गरज आहे. लक्ष लक्षणी अंतरी तोच पंढरीचा वारकरी वस्तू. म्हणून नामदेव महाराजांना सुद्धा जेव्हा संतांची कृपा झाली, मातेची खऱ्या मातेची कृपा झाली, जेव्हा ज्ञानोबा तुकोबरायला मानायला तयार ना, त्याला कुत्र्यात दिसायला लागलं. कोणाला दिसायला लागलं? आपल्याला माणसात दिसलं तरी मी म्हणतो सद्गुरु कृपेने उजळला दीप. सद्गुरु कृपेने उजळला दीप. सद्गुरु कृपेने उजळला दीप. सद्गुरु कृपेने उजळला दीप. सद्गुरु कृपेने उजळले दीप. सद्गुरु कृपेने उजळले दीप. सद्गुरु कृपेने उजळले दीप. सद्गुरु कृपेने उजळले दीप. केले स्वरूप तुझे देवा. केले स्वरूप तुझे देवा. आता मला तुझे देवा. केले स्वरूप तुझे देवा. आता मला अधिकाची तारा. आता मला उजळले दीप. हा दीप उजळलं आणि ते स्वरूप कळालं. कोणतं स्वरूप? जे आतमध्ये सद्गुरूनं कळून दिलं ते नामदेव महाराजांना कुत्र्यामध्ये दिसायला लागलं. आपल्यात कमीत कमी माणसात जरी कळालं तरी चांगला मेळ बसल बाबा. हाय. पण ज्या अर्थी मेळच बसत नसेल त्या अर्थात कळालं. नुसतं बाबा बाबा म्हणून जमणार काय? नुसतं बाबा बाबा म्हणून जमणार? विषय कळून घेतला पाहिजे, विषय समजून घेतला पाहिजे. आणि तो जर कळाला, बाबा सांगितलं विषय प्रयोजन कळणं अवघड नाही, पण जर नाही कळलं तर 16 वरची पोळी आहे. मग अवघड आहे. जर फेल गेला तर चुकलियावर मग हेरा पडे. आणि म्हणून बारक्याने विचार जर केला, ते स्वरूप, ती वस्तू, ती अवस्था नामदेव महाराजांचा सद्गुरू नाईके पूर्ण कृपा केली आणि मीच वस्तू धाविली माझी मज. मग कुठली वस्तू? ज्या वस्तूसाठी आज आपण जमलेलो ती आई रूपी वस्तू, संत रूपी वस्तू. हो, पंचतत्वाचा देह म्हणजे संत अवस्था नाही. जो त्या वस्तू स्वरूप झाला ती अवस्था म्हणजे संत आहे. आणि ती अवस्था म्हणजे ईश्वर आहे. म्हणून सांगतात देव ते संत, संत ते देव. आणि निमित्त त्या दोन्ही दिसती सारखी. वर्म झाले तो पारखी. कारण ती गुरुमुखे होय ब्रह्म ज्ञान न खळती खुन विठोबाची. आता वास्तविक पाहता गुरुच्या कृपेनं ते ब्रह्मज्ञान. आता ब्रह्मज्ञान म्हणजे काय? साध्या सोप्यात मला नेहमी आपण तो विषय बघतो जुना महात्म्यांचा. ते बाबा कीर्तनातून सांगायचे नाही का पूर्वी, नाकातला काय वायू आणि आकाश एका वेगळा सगळ्यांच्या. काय नाकातला श्वास आता सध्या चालू. आता कोणाच्या सत्तेने बसलो आपण? आणि तो जर गेला तर हो, आपली इस्टेट, आपला घर, आपलं पद, हा आपली प्रॉपर्टी गेलं का राहिलं? चाले हे शरीर कोणाची असते, कोण हो, चालेल शरीर कोणाच्या?
प्रमाण आता प्रमाणात विठ्ठल 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 काय झालं सगळी लिंकची गडबड होत जाते. विठ्ठल 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 हो बारकाईने जर विचार जर केला महाराजांचे चाले शरीर कोणाच्या सत्य प्रमाण बरोबर होतं वेळ नाही आपल्याकडं. आता बारकाईने विचार का बाबा सांगायचे ते महत्वाचं निघून गेला वारा खाली राहिला मग सांगा आता हे चाललंय ते महत्वाचं का हे महत्वाचं. दोन्ही जरी महत्वाचे असेल पण हे चाललंय हे खूप महत्वाचं आहे. आणि तो विषय संतांनी समजून गेला की हे तुझं स्वरूप आहे बाबा. बरं हे आपल्या पोटामध्ये आपल्या नाकामध्ये तिथपुरतं मर्यादित आहे का नाही. या विश्वामध्ये व्यापक आहे ते. या ब्रह्मांडामध्ये ते व्यापक आहे. त्याच्या पिंडामध्ये अवस्था आहे. बरं ते बोटानं दाखवणारी विषय नाही. त्याला रंग नाही त्याला रूप नाही त्याला आकार सुद्धा नाही. पण महत्वाचं तेच आहे काय या वायरमध्ये ते दिसत नाही. या वायरमध्ये ते दिसत नाही पण आपल्यापर्यंत आवाज पोहोचवतोय म्हणजे महत्वाचं तेच आहे. मग जे दिसतंय त्याला फारशी किंमत नाही पण जे दिसत नाही त्याला किंमत. मग जे आई दिसत होते तिने तर उत्तम ध्याने कार्य केलं पण आज जे दिसत नाही ती सुद्धा म्हणून हे कार्य करण्याची गरज आहे. विठ्ठल विठ्ठल चांगला महत्वाचा विचार करा. आपला सुद्धा अशीच अवस्था आहे. भगवान परमासाला बाबा हा पंचतत्वाचा देह इथं सांगता देह जाणार जाणार त्याशी काळोबा खाणार. नवे नवे ह्या देहाची रीत काय आहे. उपे ते नासे नाशिले ते पुनरुपी दिशे हे घटिका यंत्र तैसे पहिली परिमे गाडे. किती वेळा जन्मा यावी किती वेळ फजित. कुत्र्याच्या जन्मात आला काय मांजराच्या जन्मात आला काय माणसाच्या जन्मात आला काय. माझे मेले बहुवारी 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 माझे मेले कितीतरी येतील काय कितीतरी कुठल्याही जन्मात आला कुठल्याही जन्मात वागला. जसं माणसालाच आई बाप कळतात असं नाही कुत्र्या मांजरला सुद्धा कळतंय. एखादी गाय तिचं वासरू सोडा 100 गाय म्हणते आई बरोबरच कशी जाईल आणि ते दूध पे. थोडं म्हशीचा गोंधळ होतो पण ते जातं शोधित परत आईला त्याबद्दल काही वाद नाही. पण बारक्याने विचार जर केला आईचं लेकराचं नातं जनावराला सुद्धा कळतं माणसाला कळतं यात काही नवं नाही काय. ज्याला स्वतःचं स्वस्वरूप जर कळलं नाही स्वतःचा अवस्था कळलं नाही तर माणसाच्या जनावरांमध्ये त्याच्यात काही उपयोग नाही. आणि म्हणून ते काहीतरी प्रमाणे मातेच्या पोटी खुडी काय दगड काहीतरी असं आहेच आहे. मातेच्या पुढे दगड असं काहीतरी आहे जे असं ते असं म्हणजे हा सजीव असूनही उपयोग नाही मुर्दाबाद असूनही उपयोग नाही. हो साधू संतांनी ह्या गोष्टी क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. त्या नवे नवे त्याच्यासाठीच अवतार कार्य घेतला. अभंगाचं दुसरं चरण
उद्धाराया जन जड जीवा. आता विचार जर केला जन जड आणि जीव किती अवस्था सांगितल्या? 3 अवस्था, जन जड आणि जीव. या तिन्ही अवस्थेत आपण एकच आहे. कोण? जगातही आपणच आहे, जनामध्ये आपणच आहे. आणि जड म्हणजे दगडापेक्षा काय, दगड आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. जर वर्म कळालं नाही तर काय, वर्म जर कळालं नाही ना तर दगड आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. का? लोक एकदा माणसं का पाहणार नाही पण दगडाच्या वर डोकं ठेवली. काय म्हणजे दगडाला ज्यांनी किंमत आणून दिली त्यांनी बाहेरंगाने आपल्याला दाखवलं. चालविली जड भिंती, हरवली चांगल्याची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगती ज्ञानोबा माझा. जड भिंत म्हणजे जड म्हणजे काय? दगड. दगडाची भिंत चालली, निर्जीव भिंत चालली. मग आता मला सांगा, त्यांना मेन भिंत जी चालवायची होती ना ती पंचतत्वाची भिंत चालवायची होती. कोणची भिंत? हा, मला सांगा, ज्या दिवशी आपली खरी भिंत जड होते त्या दिवशीच तिची राख होती. पण आज ती भिंत चालते. ज्याला मला आल्यापासून तर 4 चौघाच्या खांद्यावर जाईपर्यंत कोणाच्या सत्तीनं चालते? ज्ञानोबा रायांच्या सत्तीनं चालते. तो म्हणजे जड म्हणजे हा दगडच आहे. शरीर म्हणजे कोण? दगडच आहे. हो, आणि ह्या दगडाला चालवण्याची जी पात्रता आहे, जी योग्यता आहे, ती त्यांची सत्ता आहे. जन म्हणजे जगामधलं ज्ञान आपल्याला दाखवून दिलं. जीव म्हणजे कोण? कोणाच्या सत्तेने चालतं? माऊली सांगतात, एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमा. ज्या भगवान परमात्म्यासाठी तुझी बेजारी चालली, ज्या सुखासाठी, ज्या हितासाठी तुझं चाललेलं आहे, हो, मेले माणूस जिथं उठविले. म्हणजे मेले माणूस जित म्हणजे काय? काही काही जिवंत असून मुर्दाबाद आहे. हो, त्या मुर्द्याकडे जाऊच नका. काही काही जिवंत असून मुर्दाबाद आहेत, त्यांना जिवंत केलं भाऊ, ते नाही उठावलं. आम्ही तिकडं भ्रम केलाय. तसं जर असं आताचे कीर्तनकारलाही जिवंत करतात. आता त्यांनी भिंत चालवली असती काय, आणि त्यांनी तर तेव्हा सांगितले, आपण सारखे करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. मग तेव्हाही कीर्तन होत होते, आताही कीर्तन होतात. तेव्हाही माऊलीने भिंत चालवली, मग आताही माऊली आहे, चालवा ना त्यांनी. पण कोणती भिंत चालवत नाही का? फक्त पाहणाऱ्याचे चष्मे बदलले का भिंत चालली. चष्मे बदलत नाही म्हणून घोटाळा होतोय. काय, बऱ्याच बंद पडेल भीती आहेत, आणि त्या बंद पडेल भीती चालवण्याचं काम खऱ्या अर्थानं संतांनी केलेलं आहे. आणि म्हणून अवतार तुम्हा धराया कारण उदाराया जन जड जीवा. तुम्ही विश्वामध्ये भ्रमण करून या, रिझल्ट आपल्या जवळच आहे. तुझं आहे तुझं पासी परी तू जागा चुकलासी. आपल्याला मार्ग अनेक सांगितले शास्त्राने, रस्ते अनेक सांगितले, उदाहरणं अनेक दिले, उपमा अनेक दिले, वर्णन करा शास्त्र 18 पुराणे. किती डुंडाळून या. याच्या पलीकडे सांगितलं, कोठे शोधिशी रामेश्वर, कोठे शोधिशी किती काशी करा. काय किती काशी करा, शेवटी इथंच येणं आहे. पुढं इथंच येणं आहे, इथंच शोध आहे. येणारा हा दुसरी का पाहतो, याचं काय चाललंय, त्याचं काय चाललं, तुझं काय चाललंय, तुझं किती ठिकाणावर ते पाय ना. हा आत बघतच नाही ना, हा याचं त्याचं ओळखून पाहतो. याचाही घोटाळा मिटत नाही, दुसऱ्याचाही मिटत नाही, आणि ज्यांचा मिटवा जातो त्याचाही वाटोळं होऊन जात. सगळा गोंधळ होऊन जातो. एकच विषय बाबांच्या जीवनामध्ये जर विचार जर केला, बाबांनी एकच सांगितलं, ती वस्तू तू आहे. ओळखारे वस्तू सांडारे, ओळखारे वस्तू सांडारे, कल्पना नका आड राहणार जाऊ जणी. विचार करा, कधी कधी असं वाटतंय कार्य पाहून, काही गोष्टी पाहून का खरं खरं कुठं तरी पळून जावा, जंगलात तरी केंद्रात राहावा, पण समाजात वावरू नाही. का? मी मगाशी सांगलो, खाणारा पिणाऱ्याकडून चुका व्हाव द्यावं, पण चांगल्या ठिकाणी जर गोंधळ होत असेल, कुठं पार्टिशन होत असतील, कुठं काय होत असेल, काय काय वस्तू कळाली, काय रिझल्ट कळाला. नाम रूप नाही मेळे, 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 अवघवाच्या गोंधळे, अवघवाच्या गोंधळे, नाम रूप नाही मेळे, अवघवाचे नाम
वाचेचा प्रमाण बरोबर दिलं, नामाचा आणि रूपाचा मेळ नाही आणि वाचाचा गोंधळ चाललाय. नामा म्हणे तुका म्हणे, श्रीपाद बाबा सांगायचे नाग द्या तू काय म्हणे. हा काय पायी तीर्थयात्रा घरो बाबा सांगायचे टकुर खुशाल गा पडतो. तसं टकुऱ्यामध्ये जर मेळ बसला नाही ना तर सगळा घोटाळा आहे. मग आज घोटाळा का पाहायला भेटते? कारण आहे बंधनं तुटती नाही, मायेची आसक्ती तुटणे, देहाची आसक्ती तुटत नाही. आजही चांगले महाराज मंडळी वगैरे सगळं खाण्यापिण्यावरती सगळ्यांची आसक्ती. मला असं पाहिजे, मला असा रोग आहे, मला तसं बोल लोकांना काला रोग पाहिजे, मेलाय तर ते वाचून काय आणले जाय ना पटकन. काय इतकी आसक्ती, इतका गोंधळ झाला. आज कीर्तनाच्या याच्यामध्ये जर पाहिलं आपल्याच्या स्पर्धा लागल्यात. कीर्तनकारामध्ये कोणतरी पाठवली होती, 3च अवस्था आता जास्त गाजल्यात. एक विनोदाचार्य गायन करून लोकांचं मनोरंजन करायचं आणि ज्यांनी तारीख दिली त्याचं इतकं कौतुक करायचं तर त्यांनी 2-4 तारखे तरी पटापट दिल्या पाहिजे. हा युवा असो तर ठेवा असो काही असो काय हो, ह्या लोकांना सांगायचं दान द्या, त्या लोकांना सांगायचं दान द्या. आशांच्या बळी पडू नका. दानशूर भरपूर मंडळी आपल्याकडं. एखाद्या लंगड्या बांगड्याला द्या. खरंच एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला असेल, गरीब असेल, पण ह्या चोरट्या भागट्याच्या काला भागा लागता, कशाला बजाळी पडता. इथं कधी कधी असं होतं पाप करा जातो तर पुण्य होतं, पुण्य करा जातो तर पाप होतो. शेवटी आपला भाव आहे, आपल्याला ते फलद्रूप होणार आहे. पण बळच मागणारे बळच हित करणाऱ्याच्या नादी लागू आपल्यात काय असे दलाल कीर्तनकार आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणून विचार काय येतो, बाबाजीनं शिकार घातलं रे खरं संताला सांगे जगलं. बाबाजीनं शिकार घातलं रे खरं संताला मागे जगलं. बाबाजीनं शिकार घातलं रे खरं संताला मागे जगलं. बाबाजीनं शिकार घातलं रे खरं संताला माझ्या संताला मागे जगलं. संताला मागे जगलं. माझ्या संताला मागे जगलं. माझ्या संताला मागे जगलं. बाबाजीनं शिकार घातलं रे खरं संताला मागे जगलं. बाबाजीनं शिकार घातलं रे खरं संताला बाबा बाबा बाबाजी करा सेवा. बाबाजीनं शिकार घातलं रे बाबाजीनं शिकार घातलं रे खरं संताला मागे जगलं. बाबाजीनं शिकार घातलं रे खरं संताला मागे जगलं. बाबाजीनं शिकार घातलं रे खरं संताला मागे जगलं. बाजीला शिखर पद सुंदर आहे आणि त्याला लागू पडते काय. कारण खऱ्या संतांना खरंच मागं टाकलं राव, खऱ्याला किंमतच नाही राहिली आज. आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया. म्हणून ह्या दुनियाला त्या स्वरूपाची गरज आहे. काय हा आरसा न दिसल्यामुळं ती गोष्ट कळत नाही आणि नको त्याला गधे को मान खऱ्याला. म्हणून इथं हा विषय असाच आहे. सत्य बाजू समाजात येणं आणि पचणं आणि पटणं खूप अवघड आहे. माऊली सांगतात पूर्वी जन्मीची ज्याची काही पुण्याई थोर असेल, फळ चांगले असेल, पूर्वी जन्मी सुकृती थोर केली, ती मज आजी फळाशी आली, भाग्याचा उदय ते जोडे संत पाय. कळकळीची विनंती ह्या संतांच्या माध्यमातून जी गोष्ट आपल्यापर्यंत आली तिला जपा. काय नाही आपल्याला दुसऱ्याला सांगता आली, स्वतःपुरी तरी जपा. आणि दुसऱ्याला सांगितलं, दुसऱ्याला घडवलं तर दुधात साखर पडली म्हणून समजा. कारण
जे साधू संतांचा इथं सांगतात वडील जे जे करते तया नाम धर्म ठेवती, माझ्या वडिलांची मिराशिका देवा आणि तुझी चरण सेवा पांडुरंगा. आपल्या वडिलांनी जे कार्य केलं ते कार्य करण्याचा आपणही प्रयत्न करा. फुलाची पाकडे आपण तो आठास करा. सच्चिदानंद श्रीपाद रामदास बाबा ह्या भूतारावरती अवताराला येऊन जगत उद्धाराचं खऱ्या अर्थानं जसं ज्ञानोबा तुकोबारांसारखं त्यांनी महान असं कार्य केलं, काकणभर श्रेष्ठ किंवा त्यांच्यापेक्षा आजच्या युगाच्या मानानं खूप काही विस्तार केलेला आहे का हो. आणि आपलं भाग्य, आपलं भूमी, आपले कुळ, आपले माता पिता खऱ्या अर्थानं पवित्र होते, ते महान होते. आणि म्हणून शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटीने तर बीज बोया बाबुल का तो आम कैसे खाय. बाबळीच्या व्यापाऱ्याच्या आंब्याची अपेक्षा करायची. काहीतरी आपल्या माता पितांचे सुद्धा उपकार आहे, सात्विकता आहे, म्हणून त्यांच्या पोटी जन्माला आलो आहे. अशा या महात्म्यांच्या भेटी झाल्या. संत श्रीपाद रामदास बाबा सारख्या महात्म्यांची कृपा आपल्यावरती झाली. खऱ्या अर्थानं हा आपल्याला प्रसाद मिळाला. तो प्रसाद इतका अमोल किमतीचा आणि म्हणून हा मिळण्याचा जो काही सिंहाचा वाटा आहे तो ह्या संतांना जी साथ दिली या सर्व माता आपल्या जीवनामध्ये आहे. म्हणून अंगसंघाची माता आणि बिगर अंगसंघाची माता या दोन्ही मातेच्या महात्म्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं अठ्ठास आहे. कारण जन्माला येऊन ज्या भगवान परमात्म्याच्या स्वरूपाची ओळख होती ती ओळख, ते नाम, ते तत्व आणि ते सुख आपल्याला देण्याचा प्रयत्न नवे ते तत्व आपल्या हातामध्ये ह्या संतांनी दिलं. म्हणून त्यांचे उपकार अभंगाच्या 3ऱ्या चरणात वाढवया सुख तुकोबाराय वर्णन करतात. वाढवाया सुख भक्ती भाव धर्म आणि कुळाचार नाम विठोबाची. पहिला शब्द सुख मांडला, नंतर भक्ती आणि भाव. मग वास्तविक पाहता जीवनामध्ये या सगळ्या अवस्था त्यांनी आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून दिल्या. म्हणून या साधू संतांचे इतके उपकार आहे का ज्या सुखाचे आता वास्तविक पाहता सुखासाठी, भक्तीसाठी, भावासाठी बऱ्याच जणांची धडपड चालू आहे. बऱ्याच जणांची तळमळ. आपल्याला काय वाटतं आपणच भक्त आहे असं? अजिबात जगातलंही भक्त आहे. काय कोण कसा भक्त? तर इकडे वार बदलला तर देव बदलत लोकांची. देवाला तोटा नाही, गुरुला तर तोटाच नाही. देव कमी गुरु जास्त झाल्यात. काय देव कमी आणि गुरु जास्त झाली काय, त्याच्यामुळे सगळा गोंधळ झाला. खऱ्याची गाठच पडाला, खऱ्याचा मेळच भेटाना. हा इकडे पावला पावली गुरु आता भक्त कमी पडायला लागले. बाबांच्या भाषेत सांग का, हागणाऱ्यांपेक्षा बहिणी जास्त झाली. विठ्ठल घाण कमी साफ करणारी जास्त झाली. काय वास्तविक पाहता विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोट. हा किती असते तर वाढू द्या, पण या समाजामध्ये विश्वामध्ये हे तत्व सांगणारा, योग्य रीतीने पोहोचवणारा या जगामध्ये फक्त विरळा आहे. आणि धन्य धन्य गुरु माय, धन्य धन्य गुरु माय, धन्य गुरु माय, धन्य धन्य गुरु माय, धन्य धन्य गुरु माय. आज देखिए ले पाय, धन्य गुरु माय, आज देखिए ले पाय,
आजी देखिले पाय धन्य धन्य गुरु मायन आजी देखिले पाय कोणते पाय काल का दर्शन म्हणत मंदिरावरच कुठेतरी दर्शन घेत असताना कोणीतरी बोललं म्हणे डोकं नीट ठेवा म्हणे काय बोल आता कशावर पायावर का पायावर का नाही नाही विचाराचं डोकं नीट ठेवा काय नुसतं पाया किती पडले किती पाय धरले त्याला किंमत नाही पायावरती डोकं नीट ठेवा म्हणजे विचाराचं डोकं नीट ठेवा मग आता विचाराचं डोकं म्हणजे काय साधू संतांनी जो विचाराचा विचार आपल्याला जोडून दिलेला आहे ते विचाराचं डोकं नीट ठेवलं का आपल्या जीवनातला मेळ बसला म्हणून समजा म्हणून मेळ बसवण्याचं कार्य जीवनामध्ये सद्गुरू महात्मे करतात संत महात्मे करतात आपल्या जीवनामध्ये जे संत सद्गुरू जीवनामध्ये खऱ्या अर्थानं प्राप्त झालेले आहेत त्यांना बाकी विसरू नका त्यांचं ग्रहण करा त्यांचं आत्मसात करा आपल्याला हा पुण्यतिथी सोहळा का करायचा याच्या मागचं कारण आहे बाबांचा पुण्यतिथी सोहळा आहे या संतांचा का विचार पुढे न्यायचं कारण ही जी नौका आहे ही जशाच्या तशी किनाऱ्याला लागली पाहिजे याच्यापासून त्याच्याकडे त्याच्यापासून त्याच्या जसा एखाद्या कुळाचा वारसा चालत राहतो तसा आपल्याही कुळाचा वारसा चालत राहावा काय आपल्याही कुळाचं ते सुख वाढावया सुख भक्तिभाव धर्म आणि कुळाचार नाम आता कुळाचार नाम म्हणजे नेमकं काय जे कुळानं आलेलं आहे जे मुळानं आलेलं आहे जसं एखादी सोयरीक पाहिजे आपल्याला मुलगी पाहिजे जाऊन लगेच करतो का पोराला पटली पोरीला पटला झालं लग्न असं होतं का महाराज अवघड गोष्ट आहे त्या सोपं काम नाही लय अवघड आहे काय पहिलं कुळ पाहतो त्याचं मूळ पाहतो आणि मग सोयीर संबंध जोडतो भक्ती तर मोगाम चालले हो घाला माळ म्हणा रामकृष्ण आधी झाला काम असं होत नाही इथं सांगतात जैसे मुळीचं सिंचने शाखा पल्लव संतचे मुळा शोधलं मुळाशी पाणी घातलं मग त्यांनी सांगितलं कुळाचार नाम विठोबाचे मग कुळाचार कुळ शब्द का टाकला मध्ये विठोबाचं नाव कोणाला माहिती नाही राम नाव कोणाला माहिती नाही कृष्ण नाव कोणाला माहिती नाही पण बारकाईनं विचार जर केला इथं सांगतात हा राम नाम तो हर कोई कहे ठग ठाकुर और चोर जिस नाम से दूर प्रहलाद तरी वो नाम है कुछ और जे सुख आणि जो भाव निर्माण करणार आहे आता मला सांगा बारकाईने विचार जर केला भावामध्ये वागणारे अनेक भक्त आहे तुम्हाला सांगतो काय काय कोट्यवधी दान करणारे पण गळ्यामध्ये माळ नाही काय खाणं पिणं चालू पण दान धर्म याचा अर्थ कुठेतरी त्यांचा भाव आहे काही ठिकाणी कुठलंच बंधन नाही कुठल्या परमार्थामध्ये खाण्याचं बंधन नाही तुम्हाला पिण्याचं बंधन नाही तुम्ही खाऊन पिऊन तिकडे जाऊ शकता त्यांचं प्रवचन ऐकू शकता तो कार्यक्रम करू शकतो म्हणजे याचा अर्थ त्यांच्यामध्ये सुद्धा काहीतरी भाव बरं पाहिलं तर मंडप मोठमोठे भरेले त्यांचे पण साधू संतांनी जो विचाराचा भाव अपेक्षित केलेला आहे तो भाव त्या ठिकाणी नाही ती अनुभूती त्या ठिकाणी नाही इथं आपल्याला असा रिझल्ट आहे का मुखी नाम हाती मोक्ष आईची साक्ष बहुतांची तो भाव कुठेतरी डगमगेल कुठेतरी तो अडचणी अपेक्षित जे सुख आहे अपेक्षित जो भाव आहे तो आपल्याला प्राप्त होणार नाही पण हे जे कुळाचं जे बस बाबांच्या कृपेने जे नाम आलेलं आहे त्याचा अनुग्रह घ्या आणि अनुग्रह घेतल्याच्या नंतर ज्यांनी मनापासून चाखलं आणि शास्त्राच्या पद्धतीनं जर रिझल्ट आला मग सांगता जो मोली मदिरा खाये मदिरा आनंदे नाचे गाये ज्याने ब्रह्म रस सेविला तो केवी लाई आवरला जुने महात्मे सांगायचे एखादा दारुड्या 10-5 रुपयाची दारू पितो पण ह्या गल्लीतून त्या गल्लीत जातो मग ज्याने ब्रह्म रसाचा प्याला पिला त्याची काय अवस्था होईल गायनाचे उडे आपुली छंद गायनाचे उडे आपुली छंद गायनाचे उडे आपुली छंद गायनाचे उडे आपुली छंद उड्या आपुल्या
छंद है म्हणून म्हणतात जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा, रात को बीती सुबह को उतर जाएगी, तो हरिनाम की प्याली पिले तेरी सारी जिंदगी सुधर जाएगी. कोणीतरी लेखकाने लिहिलेले बाबा. मग तशी ही नशा आहे कशाची, भावाची. म्हणून या अष्टभावाची नशा आहे. कैसी नशा हरि नाम की नेमकी उतरली नाही का, पाजावा लागल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बारक्याने विचार जर केला तर जी हरी नामाची जी नशा आहे. मग महाराजांनी एक क्लिप दाखवली. सुशिक्षित बाई होती आणि अष्टसात्विक भावाबद्दल ते सांगत होते जगाच्या पाठीवरती. आणि आज ह्या जगामध्ये ह्या विश्वाला तारण्याची ताकद ज्याला अष्टभावाचा आणि त्या कुळाचार नामाचा अनुभव आहे, तोच जगाला, विश्वाला, कुटुंबाला उद्धारू शकतो. बाकीचा एकही कीर्तनकार, एकही महात्मा उद्धारू शकत नाही. आणि जे जे याच्यामध्ये त्यांना कळकळीची विनंती, गाव जर सुधारायचं असेल, आपलं कुटुंब जर घडवायचं असेल, जे नामाच्या माध्यमातून ज्याला नामाची अनुभूती, कुळाचार नाम विठोबाचे, कुळ शब्द का वापरलेले, ह्या वाक्याचा थोडा बारक्याने विचार करा. कारण ते परंपरेनं आलेलं मूळचं नाम बाबांच्या कृपेने आले, ते ह्या जगामध्ये सत्य आहे. आजही या विश्वामध्ये सत्य आहे आणि प्रत्येक मानवाला त्याची गरज आहे. म्हणून जगाच्या बाजाराकडे लक्ष देऊ नका. जगात किती मोठे कीर्तनकार, किती मोठे सत्य होतात, किती मोठे कार्यक्रम होतात, त्याला महत्व नाही. गबाळ महत्वाचं नाही. तुम्ही लग्न किती मोठं करावं, नवरा बायकोचा संसार सुखाचा झाला पाहिजे. तुमच्या पंक्ती त्यांना सुख देणार नाही, तुमचा मंडप त्यांना सुख देणार, तुमच्या पुढाऱ्याचे फेटे त्यांना सुख देणार नाही. हो, नवरा बायकोचा संसार सुखाचा आहे माऊली सांगतात. आणि तो जर मेळ बसला नाही तर मग संसार दुःख मुळे चहूकडे विकड, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस. पण तो जर मेळ बसला तर माऊली म्हणतात अवघाची संसार सुखाचा, करीन आनंद भरीन तिली होती. काय जाईन माई तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपोल्या. जसा व्यवहारामध्ये तुम्ही कार्य किती महत्वाचं, किती मोठं करता त्याला किंमत नाही, तसं परमार्थामध्ये परमार्थाचं तुमचं डेकोरेशन किती मोठं आहे त्याला किंमत नाही. तुम्हाला रिझल्ट काय लागला, सुख किती मिळालं, भाव किती प्रगट झाला, लोक किती समाधानी झाले, समाज किती सुखी झाला, त्याला महत्व आहे. मग समाज का सुखी होत नाही, का होत नाही, तर त्या कुळाचार नामाचा विचार होत नाही. कशाचा, नामाचा. आमचा नावाचा बोलबाला चाललाय. भाऊ माळघाल, रामकृष्ण हरिमन आणि मेल्यावरती उदार. बाबा सांगायचे उदारीचं चाललंय सगळं, आणि उदारीच्या मागे आपण धावू. हो, आणि म्हणून वास्तविक पाहता त्या कुळाचार नामाचा विचार या साधू संतांनी जीवनामध्ये येऊन आईसारखा ह्या जडबुड जीवरूपी लेकराला खऱ्या अर्थानं ते तत्व, ते बाळकडू, ते ज्ञान अमृत पाजलं आणि खऱ्या अर्थानं आपल्याला लहानसं मोठं केलेलं आहे आणि आपला सांभाळ केलेला आहे. आणि म्हणून या थोर साधू संतांचे उपकार आणि ऋणानु तुकोबर आहे खऱ्या अर्थाने अभंगातून व्यक्त करतात. तुम्ही संत माये बाप कृपावंत, काय या पतित कीर्तिवान. अरे अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जीवा. आणि म्हणून वाढावया सुख भक्ती भाव धर्म. कुळाचार नाम विठोबाचे. मग कुळाचार नाम म्हणजे त्यांनी फक्त तात्पुरतं केलं नाही किंवा काही दिवसापुरतं मर्यादित केलं नाही. त्यांनी असं केलं की ह्याच देई ह्याच डोळा भोगो मुक्तीचा स्व नवे नवे आपण सारखे करती तात्काळ नाही काळ वेळ. बाकीच्या ठिकाणी तरी म्हणतात भाऊ आयुष्य तू माळ घाल, शिष्य म्हणून शिष्यच राह, आम्ही गुरु म्हणून गुरुच राहिलं पाहिजे, अशी लूट मारली चालली. गुरु गुरुच राहिले, शिष्य शिष्यच राहिले. गुरु गावात चोऱ्या करी, गुरु गावात चोऱ्या करी, गुरु गावात चोऱ्या करी, गुरु गावात चोऱ्या करी. शिष्याला देवा
गुरुचोऱ्या करील शिष्य नदी व मासे धरी चांगला पार मारतोय विठ्ठल विठ्ठल हो म्हणून बारकाईनं जर विचार जर केला आपलं भाग्य चांगलं आहे गुरु चोऱ्या करणार नाही शिष्य मासे धरणार नाही म्हणून त्यांचे उपकार आहेत साधू संत तुकोबरा म्हणतात अशा गुरुची कृपा आमच्यावर झाली नाही तर गुरुजी महाराजांचा प्रमाण तर असं बारकाईनं विचार जर केला तर जीवनामध्ये आपल्या संत खऱ्या अर्थानं अवतार आले आणि आल्याच्या नंतर वास्तविक पाहता काय उपमा देतात संतांना तुकोबर आहे आपण कामने गुण चंदनाचे अंगी तो कामने गुण चंदनाचे अंगी कामने गुण चंदनाचे अंगी तो कामने गुण चंदनाचे अंगी जैसे तुम्ही जगी संत जना कैसे तुम्ही जगी संत जना अवतार तो माधराया कारणा अवतार तो माधराया कारणा कैसे तुम्ही जगी संत जना कैसे तुम्ही जगी संत जना आपण
ज्ञानेश्वर माऊली अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबर आहे. तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. काय चंदनाच्या अंगी जे काही गुण आहे, चंदनामध्ये शीतलता आहे, सुगंध आहे, उत्तम अवस्था आहे, तशी माझ्या साधू संतांमध्ये ते गुण आहे. शीतलता आहे, दया आहे, क्षमा आहे, शांती आहे. आणि इथं सांगतात ज्याचे दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. आणि असे आपल्यामधले काम क्रोध मद मत्सर रूपी घालून चंदनमय अवस्था करतात. नव्हे अजून एक चंदनापरी देह झिजवतात आपल्यासाठी. म्हणजे असं कार्य आणि कर्तृत्व करतात. म्हणजे इतके असे उपकारातून उतराई होण्यासाठी आपल्याला गरजेचं आहे. पण ह्या संतांचे उपकार आपल्या जीवनामध्ये इतके आहेत का आपण त्यांच्या उपकारातून उतराई होऊ शकत नाही. पण कुठंतरी त्यांच्या कार्याला उजाळा, त्यांच्या स्मृतीला उजाळा. आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे पुण्यस्मरण, खऱ्या अर्थानं बारकाईनं जर विचार जर केला, ज्या निमित्ताने हे पुण्यस्मरण